वर्षात महाराष्ट्रातील 2 प्रमुख राजकीय पक्षात फूट पडली। त्यानंतर त्यापैकी एक गट भाजपसोबत गेला। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः चिखल झाला आहे। भाजपला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ठाकरे पवारांना मिळणारी सहानुभूती डोकेदुखी ठरली आहे। त्यामुळे भाजपकडून ठाकरे पवारांना काउंटर करण्यासाठी ब्रह्मास्त्र केला जाणार आहे। भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मोदींच्या 5 सभा झाल्या। पुढील 4 दिवसात मोदींच्या 7 सभांचे आयोजन करण्यात आले आहे। शिवाय दुसऱ्या टप्प्यात नांदेड आणि परभणीमध्ये मोदींच्या सभा पार पडल्या आहेत। त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मोदींच्या सभा पार पडणार आहेत। महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर मोदींच्या सभांना पुन्हा एकदा सुरुवात होईल। सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात 19 एप्रिल रोजी सभा पार पडणार आहे। तर कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ 27 एप्रिल रोजी सभेचे आयोजन आहे। याशिवाय पुण्यात रोड शोचे आयोजनही करण्यात आले आहे। 30 एप्रिल रोजी पीएम मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरला सभा घेण्याचा महायुतीचा मानस आहे। चौथ्या टप्प्यात अहमदनगर, जळगाव, औरंगाबादमध्ये पीएम मोदी सभा घेणार आहेत। अखेरच्या 5व्या टप्प्यात मोदींचे टार्गेट मुंबई असणार आहे। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीची संयुक्त सभा होणार आहे। तर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आतापर्यंत 5 जाहीर सभा झाल्या आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।